आणि आता कोण जिंकणार पैठणी ते आत्ता ठरणार आहे। या खेळामध्ये 10-10 संधी दोघींनाही मिळणार। हा चेंडू इथून असा टाकायचा आणि जास्तीत जास्त चेंडू त्या चौकोनाच्या बाहेर गेले पाहिजेत। तुमच्यासाठी या बाजूचे चेंडू आहेत वहिनी, तर तुमच्यासाठी या बाजूचे चेंडू आहेत। बघूया कोण सगळ्यात जास्त चेंडू त्या रेषेच्या बाहेर घेऊन जातं। ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी। वहिनी यांच्यासाठी 1 2 3 टाका। 1 चला आता तुम्ही 2 वहिनी टाका 2 3 वहिनी टाका 3 1 4 1 ही गुणसंख्या 4 वहिनी टाका 5 टाका 2 5 संधी झालेल्या आहेत आणि 2-1 ही गुणसंख्या आहे। आता वहिनी तुम्ही या बाजूला, तुम्ही या बाजूला पुढच्या 5 साठी 2-1 ही गुणसंख्या आहे, कारण हा खेळ समान खेळता यावा असं वाटायला नको। या बाजूला वाळू जास्त, या बाजूला खड्डे जास्त, म्हणून दोघींनाही ते 5-5 संधी मिळावी यासाठी आणखी 5-5 संधी पुढच्या। वहिनी टाका, तुम्ही टाका 2-1 ही गुणसंख्या आहे। कोण जिंकणार पैठणी काही वेळात स्पष्ट होणार। 7 टाका वहिनी 7 8 टाका 2 9 टाका 9 थांबा 4-2 ही गुणसंख्या। वहिनी शेवटच्या तुमच्यासाठी। वहिनी शांतपणे विचार करा आणि टाका, कारण शेवटचा हा चेंडू महत्वाचा चेंडू। टाका निकाल आपल्या समोर आहे। उपविजेत्या ठरल्या मुळे वहिनी। मुळे वहिनींना झी मराठी कडून ही भेटवस्तू आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या शिंदे वहिनी। शिंदे वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। बिर्ला आरोग्य मंदिर परिसरात नाशिक रोड इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे। पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात। नमस्कार।